Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture, Science and Technology and Crop Science paper first. In previous lecture, explain the weathering or formation of soil. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरचं जे लेक्चर नंबर 3 होतं त्यामध्ये आपण रॉक संपविलं आणि लेक्चर नंबर 4 मध्ये आपण सॉइल सुरू केलं. त्यामध्ये सॉइलची डेफिनेशन वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी एक्सप्लेन केलं. सॉइल म्हणजे काय त्याबद्दल आपण बघितलं आणि आपण सुरू केलं होतं सॉइल फॉर्मेशन वेदरिंग. तर वेदरिंग हे आपण या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. फारच इंटरेस्टिंग टॉपिक आहे. फारच सुटसुटीत असं व्यवस्थित आपण समजून घेऊया. टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला अजिबात समजणार नाही. देन टाइप्स ऑफ वेदरिंग और वेदरिंग प्रोसेस. देर आर मेनली 3 टाइप्स ऑफ वेदरिंग: फिजिकल वेदरिंग, बायोलॉजिकल वेदरिंग and chemical weathering. Then weathering is the first steps of soil formation. First steps of soil formation. Without weathering do not formation of soil. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे टॉपिक सुरू आहे सॉइल फॉर्मेशन, सॉइलमधलं नेक्स्ट टॉपिक त्यामधलंच पॉईंट जे आहे सॉइल फॉर्मेशन. माती कशी तयार होते, मातीची निर्मिती कशी होते हे पॉईंट आपलं बघायचं आहे. तर त्यामध्ये आपण बघितलं होतं की सॉइल फॉर्मेशन इज अ कन्स्ट्रक्टिव्ह प्रोसेस आणि वेदरिंग इज अ डिस्ट्रक्टिव्ह प्रोसेस आहे ना. हे डिस्ट्रक्टिव्ह प्रोसेस आहे. तर सॉइल फॉर्मेशनमधली पहिली पायरी जी आहे, पहिली स्टेप जी आहे ते आहे वेदरिंग. कोणती आहे? वेदरिंग. आता वेदरिंग म्हणजेच काय? झीज होणे. झीज खडकाची झाल्याशिवाय माती तयार होणार नाही, निर्मिती होणार नाही बाळांनो. मातीची निर्मिती होणार नाही. म्हणून आपल्याला वेदरिंग या अगोदर बघणं महत्त्वाचं आहे. वेदरिंग म्हणजे झीज होणे, खडकाची झीज होणे. तर आपण डेफिनेशन ही बघितली होती. व्हॉट इज मीन बाय वेदरिंग? वेदरिंग इज अ प्रोसेस डिसइंटिग्रेशन डिकम्पोजिशन ऑफ रॉक नोन ॲज वेदरिंग. वेदरिंग म्हणजेच काय म्हणतो? दोनच शब्द, डिसइंटिग्रेशन अँड डिकम्पोजिशन ऑफ रॉक. डिसइंटिग्रेशन अँड डिकम्पोजिशन ऑफ रॉक नोन ॲज वेदरिंग. वेदरिंग इज अ प्रोसेस डिसइंटिग्रेशन अँड डिकम्पोजिशन ऑफ रॉक नोन ॲज वेदरिंग. तर वेदरिंग म्हणजेच एक प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसमध्ये खडकाचं काय होतं? डिसइंटिग्रेशन होतं, फुटतं, आणि डिकम्पोजिशन होतं. ह्या 2 गोष्टी घडतात. त्यानंतर मातीची निर्मिती होते बाळांनो. तर फर्स्ट आपण बघूया टाइप्स ऑफ वेदरिंग. त्यामध्ये 3 टाइप्स आहेत वेदरिंगचे: फिजिकल वेदरिंग, बायोलॉजिकल वेदरिंग, केमिकल वेदरिंग. असं सिरियली लक्षात ठेवायचं, खाली वर झालं आहे. फिजिकल वेदरिंग, नंतर बायोलॉजिकल बघायचं, नंतर केमिकल बघायचं. हे स्टेप बाय स्टेप आहे. देन फिजिकल वेदरिंग अँड बायोलॉजिकल वेदरिंग, दीज आर द प्रायमरी वेदरिंग. फिजिकल वेदरिंग अँड बायोलॉजिकल वेदरिंग इज अ प्रायमरी वेदरिंग. तर फिजिकल वेदरिंग आणि बायोलॉजिकल वेदरिंग हे दोन्ही वेदरिंग कसे आहेत? प्रायमरी वेदरिंग आहेत. कसे आहेत? प्रायमरी वेदरिंग. तर आपण लेक्चर 5 मध्ये आपण बघणार आहोत फिजिकल वेदरिंग. फिजिकल वेदरिंग बघू आपण. इट इज ऑल्सो नोन ॲज मेकॅनिकल वेदरिंग. मेकॅनिकल वेदरिंग. देन इन दिस वेदरिंग एजंट रिस्पॉन्सिबल फॉर मेकॅनिकल डिव्हायसेस known as mechanical weathering. Mechanical devices, that is the temperature, rainfall, running water or ice, wind, tillage operation. These are the mechanical devices affect on the rocks known as mechanical weathering. Physical weathering also known as mechanical weathering. Physical weathering is a disintegration process. Disintegration process means in this process only breaking of rocks without any chemical changes. In physical weathering only breaking of rocks without any chemical changes, do not changes the chemical composition, only broken down.
then it is also known as primary weathering. Physical weathering is a primary weathering. Biological weathering also primary weathering. तर काय सांगितलं आपण इथं फिजिकल वेदरिंग म्हणजे भौतिक झीज. फिजिकल वेदरिंग म्हणजे भौतिक झीज. आता खडकाची भौतिक झीज जी होत असते त्याला आपण मेकॅनिकल वेदरिंग म्हणतो आपण. मेकॅनिकल वेदरिंग का म्हणायचं? मेकॅनिकल डिव्हायसेस काम करतात. ही जी वेदरिंग घडते, ही जी वेदरिंग होते कशाद्वारे? कोण काम करतं, कोण कार्य करतं, कोण अफेक्ट करतं? तर मेकॅनिकल डिव्हायसेस काम करतात. टेम्परेचर आहे, रेनफॉल आहे, रनिंग वॉटर आहे, आईस आहे, विंड आहे, टिलेज ऑपरेशन. दीज आर द मेकॅनिकल डिव्हायसेस. म्हणून याला म्हणतात मेकॅनिकल वेदरिंग. लक्षात येईल. नेक्स्ट, इट इज अ डिसइंटिग्रेशन प्रोसेस. डिसइंटिग्रेशन वेदरिंग म्हणजे दोनच शब्द, डिसइंटिग्रेशन अँड डिकम्पोजिशन. डिसइंटिग्रेशन अँड डिकम्पोजिशन. तर या फिजिकल वेदरिंगमध्ये वेदरिंगमध्ये दोनच शब्द सांगितले, डिसइंटिग्रेशन आणि डिकम्पोजिशन. मग फिजिकलमध्ये काय होतं? फक्त डिसइंटिग्रेशन होतं. डिकम्पोजिशन होणार का? नाही होणार. ओनली डिसइंटिग्रेशन ऑफ रॉक. इन दिस प्रोसेस ओनली ब्रेकिंग ऑफ रॉक्स विदाउट एनी केमिकल चेंजेस. विदाउट एनी केमिकल चेंजेस. आता या झीजमध्ये फिजिकल वेदरिंगमध्ये काय होतं बाळांनो? फक्त खडक फुटतं. आता एखादी वस्तू फुटल्यानंतर दोन तुकडे झाले तर दोन्ही तुकड्यामध्ये केमिकल जे कंपोजिशन आहे ते सारखं राहणार की नाही? काही एकामध्ये जास्त, एकामध्ये कमी, असं होणार आहे का? केमिकल कंपोजिशन जी आहे ते सारखं ॲज इट इज राहणार. सपोज एक चॉक पीस आहे, त्याचे दोन तुकडे केले आपण. आता दोन्ही तुकड्याचं आपण केमिकल ॲनालिसिस केलं तर ए या तुकड्यामध्ये तेच गुणधर्म दिसणार, बी या तुकड्यामध्ये तेच गुणधर्म. फक्त फुटलं, क्रिया काय झाली? फुटण्याची क्रिया झाली. काही बदल झालं का? नाही झालं. त्याचं 5 सेंटीमीटर असेल तर 2.5 सेंटीमीटर झाले, किंवा 5 सेंटीमीटरचे 5 तुकडे झाले, 1 सेंटीमीटर झालं, एवढंच बदल होणार. म्हणजेच ब्रेकिंग ऑफ रॉक्स विदाउट एनी केमिकल चेंजेस. लक्षात राहील. हे आहे फिजिकल वेदरिंग. इट इज अ प्रायमरी वेदरिंग. सगळ्यात अगोदर प्राथमिक झीज आहे. फिजिकल वेदरिंग इज अ प्रायमरी वेदरिंग. तर फिजिकल वेदरिंग इज अ प्रायमरी वेदरिंग. हे प्रथम झीज आहे, सुरुवातीचं स्टार्ट होतं ते फिजिकल वेदरिंगपासूनच होतं. आणि बायोलॉजिकल वेदरिंग हे सुद्धा प्रायमरीच वेदरिंग आहे. म्हणून आपण फिजिकल वेदरिंग नंतर बायोलॉजिकल वेदरिंगच बघणार आहोत. लक्षात. देन एजंट्स ऑफ फिजिकल वेदरिंग. समजलं बाळांनो? अंडरस्टँड दिस पॉईंट. अंडरस्टँड. एवढे पॉईंट लक्षात आले. एकदम सोप्या भाषेमध्ये प्रत्येकाला समजण्यासारखं आपण शिकवित आहोत. टेक्स्टबुक नो आहे ना? टेक्स्टबुक तर आहे तुमच्याकडं. मग लेक्चरचा अर्थ काय आहे? सोप्या भाषेमध्ये सांगून समजून सांगणे. प्रत्येकाला समजायला पाहिजे. हाय लेवल टू लो लेवल प्रत्येकाच्या डोक्यामध्ये जायला पाहिजे, समजलं पाहिजे. त्याला लेक्चर नाही नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, समजलंय फिजिकल वेदरिंग. आणखी रिपीट करायचं. फिजिकल वेदरिंग ऑल्सो नोन ॲज मेकॅनिकल वेदरिंग. इट इज अ डिसइंटिग्रेशन प्रोसेस. इन दिस प्रोसेस ओनली ब्रेकिंग ऑफ रॉक्स विदाउट एनी केमिकल चेंजेस. इट इज अ प्रायमरी वेदरिंग. प्रायमरी वेदरिंग. ओके. एजंट्स ऑफ फिजिकल वेदरिंग. Which agent responsible for physical weathering? Temperature. Temperature. Then rock is a poor conductor of heat. Poor conductor of heat. High temperature, low temperature affect on the rock. तर बदलतं तापमान, सकाळचं, दुपारचं, संध्याकाळचं, उन्हाळ्याचं, पावसाळ्याचं, हिवाळ्याचं आहे ना, हे जे तापमान बदलतं असतं, हे याचं बदलतं तापमान त्या खडकावर काय होतं? अफेक्ट करतं. कारण ते पुअर कंडक्टर ऑफ हीट आहे. जे तापमान जास्त कमी असं जे होत असतं, बदलतं, तर यामुळं खडक काय होतं? नरम पडतं, त्याची झीज होते, क्रॅक होणार, वरचं कवच नरम होणार आणि ते वाहून जाणार. म्हणजे झीज झाली की नाही? टेम्परेचरद्वारे. रेनफॉल आहे ना, या जोराचा पाऊस, धाड धाड धाड. आता कसं पाऊस चालू आहे? आला म्हटलं की धाड धाड पाऊस आहे ना. 15 मिनटात ते पाऊस वाहू लागले ना, पाणी वाहू लागले. असं मोठं पाऊस, असं धारधार पडलेलं जे नरम झालेलं खडक आहे ते फुटणार की नाही बाळांनो? वरचं थर निघून जाणार पाण्याच्या माऱ्यामुळं. तर पाऊससुद्धा
खडकाची झीज करते. रनिंग वॉटर, नदीमध्ये बघा कसे दगड असतात, गुडगुडीत असतात है ना, दगडं वाळू का रोलिंग होऊन पाण्यामुळं है ना, कसं पूर्ण त्याची झीज होते आणि गोलगट असं होतं, पूर्ण चोपळं होऊन जातं. आणि बाकी दगडं बघा कसे असतात, आणि नदीमधले दगडे बसा ते रोटेट होत पूर्ण काय झालं, ते त्याची झीज होत आलेली आहे बाळा है ना. तर रनिंग वॉटरसुद्धा काय करतं, खडकाची झीज करते. किंवा त्या नदीमधले पात्रामधले जे रॉक आहे, खडक आहे है ना, ते सुद्धा बघा कसं चोपडं झालेलं असतं पाण्याचा मारामुळे है ना. नंतर आईस, काही भागामध्ये 6-6, 3-3 महिने बरफ आच्छादन होतं, त्यामुळे सुद्धा खडक काय परिणाम होतं, खडक लूज होणार है ना, आणि त्याची झीज होणार. आता निग्लिजिबल आहे बरं, असं 5 किलोचं दगड ठेवलं आणि एका वर्षामध्ये 2 किलो झाला असं नाही आहे, हे फारच मायन्यूट आहे. माझे आजोबाने ठेवले दगड ॲज इट इज दिसणार मला है ना, एवढे फास्ट होत नाही प्रोसेस आहे, फार निग्लिजिबल आहे, आपण ऑब्झर्वसुद्धा करू शकत नाही, ऑब्झर्वेशन आपलं होऊ शकत नाही, एवढं मायन्यूट झीज असते है ना. देन विंड, वारा, हे वारा वाहतो, दगडावरून वारा मारतो आहे की नाही, तर त्याची काय होणार, वरचं जे कवच आहे ते कवच उडून जाणार है ना, या जागेवरून त्या जागेवर ट्रान्सफर होणार. तर वारासुद्धा खडकाची झीज करतात. टिलेज ऑपरेशन, व्हेरियस टिलेज ऑपरेशन शुड बी डन इन फॉर्म प्लोईंग, हॅरोईंग, होईंग एक्सेट्रा. तर जे काही मशागतसाठी आपण अवजारे वापरतो है ना, नांगरणी आहे, कुळुणी आहे, दुंडे मारतो, पेरणी करतो, याच्यामध्ये येणारे जे दगड आहेत त्याच्यावर मारा बसणार की नाही, इथून तिथपर्यंत घासत जाणार, मग त्याचं जे नरम कवर आहे ते निघून जाणार कवच. म्हणजेच जे मशागतीची आपण कामं करतो शेतामध्ये, त्यामुळं सुद्धा खडकाची झीज होते, त्यामुळे सुद्धा काय होणार, खडकाची झीज होणार. तर दिज आर द एजंट रिस्पॉन्सिबल फॉर फिजिकल वेदरिंग, टेम्परेचर, रेनफॉल, रनिंग वॉटर अँड आईस आहे, रनिंग वॉटर अँड आईस आहे तिथं, अँड आईस आहे ते 2 झालं आहे अँड, आणि विंड, वारा आणि टिलेज ऑपरेशन. तर इथं आपण फोटो बघणार आहोत, खडकाची झीज कशी होते. फिजिकल वेदरिंग कसं झालेलं आहे, फिजिकल वेदरिंग बघा, इथं लहान थोडंसं क्रॅक झालं, तर मोठं क्रॅक पडलं आहे की नाही, एकदम खालपर्यंत क्रॅक झाले, फुटलं, हे आहे फिजिकल वेदरिंग. कसं आहे, फिजिकल वेदरिंग, फुटलं, हे मोठमोठे दगडं दिसतात आहे की नाही तुम्हाला, तर हे दगडं काय होणार, झीज होणार खडकाची. या पद्धतीनं खडकं दिसतात की तुम्हाला उघडे पडलेले, तर हे खडकाची झीज झालेली असतं. तर या पद्धतीनं खडकाची झीज होते, या झीजला आपण फिजिकल वेदरिंग म्हणणार, भौतिक झीज असं म्हणणार. नंतर बघूया फोटो बघा आहे का, या पद्धतीनं हे झीज म्हणजे टेम्परेचर आहे, रेनफॉल आहे ना, विंड आहे, यामुळं काय होणार, क्रॅक पडलं, टेम्परेचर पावसामुळं याचं झीज होत राहणार आहे ना, निग्लिजिबल आहे, म्हणजे आपण हे ऑब्झर्वेशन करू शकत नाही, पण हे सतत होत जाणार आणि हे खडक फुटत राहणार आणि त्याचे तुकडे होत जाणार. तर हे फिजिकल वेदरिंग आहे का. फिजिकल वेदरिंग कसं झालेलं, पूर्ण क्रॅक झालं आहे का, आणि थोडं फुटत जाणार. तर यापासनं काय होणार, माती तयार, एकदम माती तयार होणार नाही. फिजिकल वेदरिंग इज अ मेकॅनिकल वेदरिंग. फिजिकल वेदरिंग म्हणली ब्रेकिंग ऑफ रॉक बट डज नॉट चेंज कंपोजिशन. याचं कंपोजिशन चेंज होणार आहे का, अजिबात नाही. त्याचं सिंगल पार्टिकलमध्ये तेच गुणधर्म असणार, त्या मोठ्यामध्ये तेच गुणधर्म असणार, केमिकल चेंजेस होणार नाही, आपण सांगितलं. फिजिकल वेदरिंग म्हणली ब्रोकन डाऊन ऑफ रॉक विदाउट एनी केमिकल चेंजेस और डू नॉट चेंज कंपोजिशन ऑफ रॉक. त्या कंपोजिशनमध्ये काही बदल होणार नाही. तर फ्रोस्ट वगैरे आईस याचंही खडकावर काय होणार, इफेक्ट होणार आणि त्यामुळे खडकाची झीज होणार. तर नेक्स्ट या पद्धतीनं खडकाची झीज, भरपूर तुम्हाला फोटो मी दाखवित आहे, हे सगळे उदाहरणं फिजिकल वेदरिंगचे आपण बघत आहोत. तर हे सुद्धा बघा कसं, हे लाईट आहे ना, रॉक विथ क्रॅक, थोडं क्रॅक झालं, हे जास्त क्रॅक झालं, हे त्याच्यापेक्षा जास्त क्रॅक झालं, इथं खडक फुटलं, झालं की नाही. अशा रीतीनं खडकाची काय होत असते, झीज होत असते बाळांनो. यालाच आपण फिजिकल वेदरिंग असं म्हणणार. नेक्स्ट टाईप्स ऑफ वेदरिंग, बायोलॉजिकल वेदरिंग.
The weathering is done by living things known as biological weathering. Weathering done by or weathering done by with the help of living things, living organism. Living things or living organism known as biological weathering. Biological weathering. In this weathering, only breaking of rock take place. Breaking of rock take place. यामध्ये सुद्धा काय होतं, फक्त खडक फुटतं, पण कशाच्या सहाय्याने? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तिथं काय होतं, मेकॅनिकल डिव्हायसेस. फिजिकल वेदरिंग मेकॅनिकल डिव्हायसेस, बायोलॉजिकल वेदरिंग बाय हेल्प ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑर लिव्हिंग थिंग्स. ब्रेकिंग ऑफ रॉक्स, breaking of rock without any chemical changes, without any chemical change. It is also a disintegration process. It is also disintegration process. Then in this weathering, only broken down of rock without any chemical changes. It is also known as primary weathering. Biological weathering also primary weathering. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण फिजिकल वेदरिंग बघितलं. फरक काय आहे दोघांमध्ये? फक्त तिथं मेकॅनिकल डिव्हायसेस आहेत, इथं लिव्हिंग थिंग्स आहे. बाकी सगळं सेम आहे. तिथं खडक फुटतं, बायोलॉजिकल वेदरिंगमध्ये खडक फुटतं. फिजिकल वेदरिंगमध्ये नो चेंज केमिकल कंपोजिशन, इथंही नो चेंज. बायोलॉजिकल वेदरिंगमध्ये सुद्धा नो चेंज होतं, काही फक्त खडक फुटतं. पण कशाद्वारे फुटतं? फक्त एजंट कोण आहे? लिव्हिंग थिंग्स आहेत. तिथं एजंट कोण होते? मेकॅनिकल डिव्हायसेस होते. एवढंच फरक आहे, बाकी सेम. म्हणूनच तर बायोलॉजिकल वेदरिंग ऑल्सो प्रायमरी वेदरिंग, फिजिकल वेदरिंग ऑल्सो प्रायमरी वेदरिंग. दोन्ही प्रायमरी वेदरिंग आहे. कोणते आहेत? प्रायमरी वेदरिंगच सुरू आहे आता. फिजिकल वेदरिंग प्रायमरीच आहे, बायोलॉजिकल वेदरिंग प्रायमरी वेदरिंग आहे. फक्त फरक काय आहे? तिथं मेकॅनिकल डिव्हायसेस, इथं लिव्हिंग थिंग्स, एवढंच फरक आहे. बायोलॉजिकल एजंट्स, प्लांट, ॲनिमल, मॅन, microorganism, insect, rodents, etc. These are the living things. All things living things. हे सगळं कोणते आहेत? लिव्हिंग थिंग्स आहे. हे प्लांट लिव्हिंग थिंग्स आहे, ॲनिमल लिव्हिंग थिंग्स आहे, मॅन लिव्हिंग थिंग्स आहे, मायक्रो लिव्हिंग थिंग्स आहे, इन्सेक्ट लिव्हिंग थिंग्स आहे. हे सगळं काय करतात? खडकाची झीज करण्यामध्ये सहकार्य करतात. याद्वारे खडकाची झीज होते, म्हणजे खडक फुटतं. फक्त काय होतं? खडक फुटतं. प्लांटपासनंही, ॲनिमलपासनंही, मॅनपासनं, मायक्रो ऑर्गॅनिझमपासनं, इन्सेक्टपासनं. आलं लक्षात? तर बायोलॉजिकल वेदरिंगचे एजंट कोण आहेत? तर प्लांट, ॲनिमल, मॅन, मायक्रो ऑर्गॅनिझम, इन्सेक्ट. दीज आर द एजंट रिस्पॉन्सिबल फॉर बायोलॉजिकल वेदरिंग. तर नेक्स्ट बघू आता आपण प्लांट कसं खडकावर झीज करतात ते बघूया आपण. बायोलॉजिकल वेदरिंग. बायोलॉजिकल वेदरिंग इज कॉज्ड बाय living organism. For example, burrowing animals or plant roots can break up soil and rocks. Okay, तर प्लांट कसा करतो? Plant root penetrate into the rock, penetrate into the rock, and then rocks become cracked and then become broken down. तर प्लांटचे रूट जे आहेत ते खडकामध्ये पेनेट्रेट करतात, आतमध्ये शिरतात. आणि ते शिरल्यानंतर जसं जसं झाड मोठं मोठं होणार तसं त्याचे मुळं मोठे होणार, त्याचं खोड मोठं होणार, जाड होणार. आणि एकदम बारीक असलेलं सिंगल एकदम जे नवीन आलेलं त्याला किती थोडंसं त्याला सान लागणार आहे. एकदा तो पेनेट्रेट झालं की त्याला ओलावा मिळणार आणि फूड मटेरियल मिळणार, तसं वाढ होणार झाडाची. तसं त्याची मुळं काय होणार? वाढ होणार. आणि ते खडक काय होणार? फुटणार बाळांनो. आणि नंतर मोठं क्रॅक पडणार आणि नंतर खडक पूर्ण खाली पडणार. तर हे उदाहरण, हे प्लांटचं उदाहरण. प्लांट इज ऑल्सो नोन ॲज एजंट रिस्पॉन्सिबल फॉर बायोलॉजिकल वेदरिंग. तर प्लांट झाडंसुद्धा खडकाची झीज करतात, म्हणजे खडक त्याच्या सहाय्याने फुटतं बाळांनो. तर या पद्धतीनं प्लांटद्वारे खडकाची झीज होते. हे आपण इथं फोटोद्वारे दाखविलं. आणखीन फोटो बघूया आपण की जेणेकरून एकदम व्यवस्थित समजणार आहे का प्लांट कसं वाढ होत आहे. बघा तिकडं कसं वाढ होत आहे, कसं क्रॅक झालेलं आहे. या पद्धतीनं खडक फुटतात,
त्याची झीज होते. तर हे रूट पेनेट्रेट झालेलं आहे ना, हे प्लांटचं रूट कसं पेनेट्रेट होऊ लागलं आहे, हे जसं मोठं होणार तसं ते पूर्ण खडक फुटणार, जास्त क्रॅक होणार, आहे की लक्षात. तर ह्या पद्धतीनं प्लांट कार्य करतं. नंतर बघूया ॲनिमल सांगितलं आपण. हे ॲनिमलसुद्धा काय करतात, खडकाची झीज करतात. हे आपले घरं वगैरे तयार करतात आणि यापासनं सुद्धा खडकाची काय होतं, झीज होते बाळांनो. नेक्स्ट हे बघा आहे ना, इन्सेक्ट आपलं काय अर्थवर्म, इट इज अ फ्रेंड ऑफ फार्मर. याला शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातं. गांडूळ, हे गांडूळ काय करतं, खडकात झीज करते की नाही, खाली वर करते माती, त्यामुळे खडक दगड वगैरे असेल तर ते काय होणार, झीज होणार खडकाची. तर अर्थवर्मसुद्धा मदत करतं. ॲन्ड्स बघा कुठं घरं तयार करते, खडकामध्ये करते की नाही, तर छिद्र पाडते, ते होल तयार करते. आणि ते कसं तयार करते बघा, त्याच्या शरीरामध्ये ॲसिड असते, ते ॲसिड सिक्रेट करते आणि त्यामुळं नरम होते खडक आणि त्या खडक काय करतं, फोडतं, बाहेर कण काढतं, आहे की नाही. तर याद्वारे खडकाची झीज होते. आपण वेल नोन एक्झाम्पल असं बघितलं ॲन्ड्स, आहे की नाही. मुंग्या जी आहेत ते मुंग्या या पद्धतीनं घरं तयार करतात बाळांनो. नेक्स्ट या पद्धतीनं जे रोडेंट आहेत आहे ना, जे आतमध्ये घरं करणारे आहेत, सरपटणारे प्राणी म्हणा आहे ना, असे जे आहेत रॅबिट्स वगैरे, हे मोठमोठे होल तयार करतात आहे ना. क्रॅप्स आहेत, क्रॅपचे घरं बघितले असेल तुम्ही आहे ना. क्रॅप्स म्हणजे खेकडा वगैरे राहते की नाही चिखलामध्ये, त्या नद्यामध्ये, तर त्या दगडा जिथं खडक आहे तिथं तो छिद्र तयार करतो, तिथं राहतं. तर या पद्धतीनं ॲनिमलपासनंही खडकाची झीज होते. बघा कसे छिद्र तयार केलेत, कसे आहेत, तर हे खडकाची झीज करणारे ॲनिमलसुद्धा खडकाची झीज करते. ओके, तर हे आतापर्यंत कोणतं बघितलं, पण प्रायमरी वेदरिंग बघितलं, फिजिकल वेदरिंग, बायोलॉजिकल वेदरिंग. आता नेक्स्ट वेदरिंग आपण बघत आहोत केमिकल वेदरिंग. केमिकल वेदरिंग, रासायनिक खडकाची झीज. ओके, फिजिकल बघितलं, बायोलॉजिकल बघितलं, आता थर्ड केमिकल वेदरिंग. केमिकल वेदरिंग इज अ डिकम्पोजिशन प्रोसेस. फिजिकल आणि बायोलॉजिकल वेदरिंग इज अ डिसइंटिग्रेशन प्रोसेस म्हटलं आपण. अँड केमिकल वेदरिंग इज अ डिकम्पोजिशन प्रोसेस आहे, डिकम्पोज होतं. आता रिॲक्शन होतात वेगवेगळ्या आणि त्यामुळं प्रायमरी पॅरेंट मटेरियल टू चेंजेस द सेकंडरी पॅरेंट मटेरियल, प्रायमरी मिनरल मॅटर टू चेंजेस सेकंडरी मिनरल मॅटर, चेंज द केमिकल कंपोजिशन. फिजिकल बायोलॉजिकलमध्ये काय म्हटलं आपण, नो चेंज, इथं चेंज होतं. तर हे डिकम्पोजिशन प्रोसेस आहे आणि ते दोन्ही कोणत्या होत्या, डिसइंटिग्रेशन प्रोसेस होत्या. इट इज अ सेकंडरी वेदरिंग. आता हे सेकंडरी वेदरिंग आहे. केमिकल वेदरिंग हे कधी स्टार्ट होणार आहे, प्रायमरी वेदरिंग झाल्यानंतर, खडक फुटल्यानंतर केमिकल वेदरिंग स्टार्ट होणार. म्हणून याला काय म्हटलेलं आहे, सेकंडरी वेदरिंग म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, सेकंडरी वेदरिंग. इन दिस वेदरिंग आफ्टर ब्रेकिंग ऑफ रॉक्स कम्स विथ कॉन्टॅक्ट वॉटर. In this weathering, after breaking of rocks comes with contact water. Comes with contact water. तर या वेदरिंगमध्ये काय होतं, जेव्हा खडक फुटतं आणि फुटल्यानंतर पाण्याचा संपर्क येईल तर ही वेदरिंग, केमिकल वेदरिंग स्टार्ट होणार. तोपर्यंत होणार नाही. खडकाचे जे पार्टिकल पाणी याचं कॉन्टॅक्ट झालं तर सेकंड वेदरिंगला सुरुवात होणार. केमिकल कंपोजिशन, त्याचं डिकम्पोजिशन व्हायला सुरुवात होणार. म्हणूनच याला सेकंडरी वेदरिंग म्हटलेलं आहे. इमिजिएटली आफ्टर दॅट द केमिकल वेदरिंग स्टार्ट. तर पाण्याचा संपर्क आल्याबरोबर इमिजिएटली काय सुरू होणार, केमिकल वेदरिंग व्हायला सुरुवात होणार. केमिकल वेदरिंग व्हायला सुरुवात होणार. द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन ऑफ रॉक्स अँड मिनरल्स विथ द फॉर्मेशन ऑफ सेकंडरी मिनरल्स is called as chemical weathering. Is called as chemical weathering. Chemical weathering म्हणजेच काय, the process of decomposition of rocks and minerals with the formation of secondary minerals is called as chemical weathering. जे प्रायमरी मिनरल मॅटर होतं त्याचं चेंजेस सेकंडरी मिनरल मॅटरमध्ये होणार. केमिकल कंपोजिशन चेंज होणार केमिकल रिॲक्शनद्वारे. केमिकल रिॲक्शनद्वारे जे फुटण्याची क्रिया होते, फिजिकल आणि बायोलॉजिकलमध्ये फुटलं, फक्त ब्रोकन डाऊन झालं. नंतर पाण्याचा संपर्क आल्याबरोबर इमिजिएटली केमिकल वेदरिंगला स्टार्ट झालं.
आणि ते प्रायमरी मिनरल मॅटर टू द चेंजेस सेकंडरी मिनरल मॅटर रूपांतर होतं. यालाच आपण केमिकल वेदरिंग असं म्हणणार. केमिकल वेदरिंग इज अ डिकम्पोजिशन प्रोसेस. डिकम्पोजिशन प्रोसेस. देर आर सो मेनी केमिकल रिॲक्शन डन इन अ केमिकल वेदरिंग. दॅट इज अ एजंट ऑफ केमिकल वेदरिंग. जसं प्रत्येकाचं एजंट आपण बघितलं तसं केमिकल वेदरिंगचंही एजंट्स आहेत. म्हणजे ते रिॲक्शन आहे. काय ते रिॲक्शन आहे. केमिकल रिॲक्शन होतात. आता तुम्ही रिॲक्शन शिकलेलं आहोत 8वी 9वी 10वीला. सोल्युशन, हायड्रेशन, हायड्रोलिसिस, ऑक्सिडेशन, रिडक्शन, कार्बोनेशन. पाण्याचा संपर्क आल्याबरोबर ते काही पार्टिकल डिझॉल्व होणार, काही एच आयन तिकडं जाणार, OH आयन इकडं येणार, कार्बन तिकडं जाणार, नायट्रोजन इकडं येणार. हे जे काही देवाण घेवाण असं होणार तेव्हा प्रायमरी मिनरल मॅटर टू चेंजेस द सेकंडरी मिनरल मॅटरमध्ये रूपांतर होणार. ह्या रिॲक्शन घडतात आणि ह्या रिॲक्शन घडल्यामुळं जे पॅरेंट मटेरियल होतं त्याचं काय होणार, चेंजेस होणार, गुणधर्म त्याचे चेंज होणार, केमिकल कंपोजिशन चेंज होणार आणि वेगवेगळ्या टाईपची जमिनी तयार होणार. वेगळ्या टाईपच्या जमिनी तयार होणार. जसं रिॲक्शन झाली त्या पद्धतीनं त्या जमिनीमध्ये आपल्याला केमिकल कंपोजिशन बघायला मिळणार की जेणेकरून ते खडकामध्ये नव्हतं, प्रायमरी मिनरल मॅटर पॅरेंट मटेरियलमध्ये नव्हतं, त्या खडकामध्ये गुणधर्म नव्हतं, पण त्या मातीमध्ये बघायला मिळणार. ते कशामुळं, केमिकल कंपोजिशनमुळं, केमिकल रिॲक्शनमुळं, केमिकल वेदरिंगमुळं. म्हणजेच इथं आपण फिजिकल वेदरिंग, बायोलॉजिकल वेदरिंग, केमिकल वेदरिंग इथं आपण व्यवस्थित अभ्यासलेला आहो. अगदी सुटसुटीत समजून सांगितलेलं आहे. मला असं वाटतं 100% तुम्हाला समजलेलं असेल. नाही समजलं तर कमेंट्स करा की जेणेकरून आणखीन माझ्यामध्ये परिवर्तन मी आणणार की प्रत्येक विद्यार्थ्याला समजणार असा आणखीन मी प्रयत्न करणार. समजलं असेल मला 100% खात्री आहे. तर ह्या वेदरिंग, टाईप्स ऑफ वेदरिंग हे टॉपिक इथं आपलं संपलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक सुरू करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले जे मित्र ग्रुप आहेत त्या प्रत्येक ग्रुपमध्ये शेअर करा की प्रत्येक मित्राला तुमचं व्हिडिओ मिळणार. कारण आता 10वी नंतर तुम्ही एकत्र मित्र होतो. आता प्रत्येक मित्र वेगळ्या ठिकाणी गेलेला आहे, त्याचं ॲडमिशन वेगळ्या ठिकाणी आहे. परंतु क्रॉप सायन्स, क्रॉप प्रोडक्शन याचा प्रॉब्लेम येतो. इथं कुठेही ट्युशन नसतात. म्हणून घरी बसून आपल्याला क्रॉप सायन्स, क्रॉप प्रोडक्शन म्हणजेच ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी बाळांना. तर क्रॉप सायन्स हे 200 मार्काचं असतं, ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी 100 मार्काचं असतं. तर हे तर माहीत झालं असेल, पहिलेच आपण समजून सांगितलेलं आहे. आणखीन जर काही समजलं नसेल तर आणखीन कमेंट्स करा. तर व्यवस्थित आपापल्या विद्यार्थ्याचं जे ग्रुप आहे तुमचं आतापर्यंत जेवढे काही ग्रुप असतील त्या ग्रुपमध्ये शेअर करा. प्रत्येक विद्यार्थ्यांनी बघायला पाहिजे. आणि तुम्ही सबस्क्राईब केलं असेल धन्यवाद. सबस्क्राईब जर केलं नसेल सबस्क्राईब करा, कारण हेच प्रेमाची थाप आहे. आणखीन मला उत्साह निर्माण होणार की माझे एवढे सबस्क्राईब झालेले आहेत, तर तुमच्यामुळं सबस्क्राईब येणार बाळांनो. तर फारच मी हार्डवर्क करत आहे, सांगायची गरज नाही आहे. माझी इच्छा आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी माझा व्हिडिओ बघायला पाहिजे, त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे आणि हे टॉपिक समजून घ्यायला पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. तर इथं आपण विद्यार्थी मित्रांनो थांबूया. थँक्स. जय जवान जय किसान.